नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. आत्तापर्यंत आपण शिवलिंग काय आहे, शिवक्षेत्र काय आहेत, बिल्वपत्राचा महिमा काय आहे, शिवलिंगाची पूजा कशी करावी, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता पुढे आपल्याला 3 गोष्टींचं महत्त्व अजून बघायचं आहे. त्यातल्या 3 गोष्टीपैकीचं एक आहे शिवनाम, दुसरं आहे भस्म महिमा आणि तिसरं आहे त्रिपुंड्र महिमा. शिवनामाचा महिमा काय आहे, भस्माचा महिमा काय आहे, भस्माने काय काय होऊ शकतं शिवभस्माने, आणि त्रिपुंड्र काय आहे, त्याचा महिमा काय आहे, ते कुठे कुठे करायला हवं, या सगळ्या गोष्टी जरा मी निवांत सांगतो. शिवनामाने पाप नाहीसे होते असं म्हणतात. जिथे शिवनाम असतं ना तिथे पाप उरत नाही. जसं रामनाम भय दूर करतं, मनातला भय दूर करण्याची, संकट नाहीसं करण्याची क्षमता रामनामाच्या मध्ये आहे. ती का बरं माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे आपण नेहमी सांगतो की रामायणात सुद्धा मी ते सांगितलंय, रामाचं नाव भयाच्या वेळी, संकटाच्या वेळी का घ्यावं. ताप आल्यावर रामरक्षा म्हणून आई आपल्याला रामरक्षा म्हणताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा आई नाही आजी का लावते? आता आईला रामरक्षा येत नसते, आजीला येत असते, कारण ते काम आजीचं आहे. ज्या घरात आजी नाही ना तिथे राम नाम नाही, तिथे शिवनाम नाही. जिथे शिवनाम नाही, रामनाम नाही, तिथे भय आहे आणि पाप आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की जी शिवनाम आणि रामनाम घेणारी आजी आजोबा ज्या घरात आहेत ना त्या घरात मांगल्य, पावित्र्य, पुण्य सगळं शिल्लक आहे. एवढं करा रे, घरात 51 इंची TV आणता पण 2x2च्या जागेवर मांडी घालून बसणारी आजी आजोबा तुम्हाला नको झालीत, त्याने सगळा सत्यानाश होतोय रे. हे सगळं टिकवायचं असेल ना तर ते म्हातारी अडगळीचे वाटू देऊ नका, आवडीचे वाटू द्या, एवढं आहे. शिवनामाने पाप नाहीसे होते, रामनामाने भय नाहीसे होते. आपण रामनामावर होतो. रामनाम घेतल्यानंतर भय का जातं? रामाच्या आयुष्यात जन्मल्यापासून आव्हान आहेत बरं का. रामानं जन्म घेतला, गुरुग्रही शिकायला गेला, गुरुग्रही शिकला, वापस आला, काही दिवस राहिला, ते विश्वामित्र आले, ते म्हणले चल माझ्यासोबत, आपल्याला राक्षसं मारायची आहेत. काही दिवसच रामचंद्र घरी राहिले असतील, विश्वामित्र घेऊन गेले ते गेले अयोध्येपासून पार लांब नेपाळपर्यंत घेऊन गेले, जनकपूरला नेलं, मिथिलेत नेलं, तिथे सीतेसोबत लग्न झालं, ते वापस आले. वापस आल्यावर काही दिवस राहिले असतील, कैकेयीला काय वाटलं, ती म्हणली ह्याला राज्य नाही, काय नाही, वनवासात पाठवा. वनवासात पाठवलं, वनवासात गेले. काही वर्ष वनवासात नीट गेल्यानंतर रावणाला वाटलं याची बायकोच नेली पाहिजे, ती उचलून घेऊन गेला. पुन्हा बायकोशिवाय जगावं लागलं, बायकोसाठी युद्ध करावं लागलं, बायको वापस आणली. लोक म्हणले बायको काय शंकाच आहे, मग तिला पुन्हा वनवासात नेऊन सोडावं लागलं. स्वतःची लेकरं बाळं, राजाची लेकरं वनवासात वाढली, वापस आले, लेकरं मिळाले, बायको निघून गेली आणि लेकरांच्या हाती सत्ता देऊन आपण राज्य करावं म्हटलं तर काळ बोलवायला आला. आयुष्य आव्हानांनी भरलेलं आहे आणि या सगळ्या आव्हानावर मात करत रामचंद्रांनी आदर्श प्रस्थापित केले, संकट परतवली, भय जवळ येऊ दिलं नाही. म्हणून जेव्हा जेव्हा मन कातर होतं, व्याकुळ होतं, भयग्रस्त होतं, तेव्हा रामाचं नाव घ्या. आणि शिवाच्या नाव घेतल्याने पाप नाहीसे होते. हे पाप नाहीसे करणारी कृती शिवनाम आहे. आम्हाला ते घेता आलं पाहिजे. असं कुठं होतं का देवाचं नाव घेतलं पाप गेलं पळून? वैज्ञानिक आधार आहे, वैज्ञानिक आधार आहे. घागर घ्या, शास्त्रज्ञांनी सांगितलं ना, घागरीत पाणी सोडा. जेव्हा घागरीत पाणी जातं
तेव्हा आवाज होतो. तो आवाज कशाचा असतो? पाणी पडल्याचा आवाज नसतो. गागरीत असलेली हवा जी दृश्य स्वरूपात नाही आहे पण विद्यमान आहे, ती हवा बाहेर पडत असते. घागरीत एक तर हवा बसू शकते, नाहीतर पाणी. पाणी पडलं की हवा बाहेर. गाडीने एअर पकडला म्हणतो बघा आपण. एअर पकडला, मोटरनं एअर पकडला, पाण्याच्या मोटरीनं एअर पकडला. वॉल लीक करा, वॉल उघडा, एअर निघून जाईल, पाणी आपोआप सुरू होतं. एअर पकडला. एकदा का एअर पकडला की त्यात पाणी जाणं अवघडच आहे. मोटरीने पाणी उचलणं अवघड आहे. गाडीने एअर पकडला तर पेट्रोलच्या टाकीतलं इंधन इंजिनपर्यंत जाणं अवघड आहे. एअर गेला पाहिजे निघून. हे एअर गेला की बरोबर सप्लाय सगळा नीट होतो. घागरीत जसं पाणी पडताना हवा बाहेर पडते, तसं या देहात शिवनामाचा जप घुमत असताना पाप बाहेर पडतं. मांगल्य आणि अमांगल्य, अमंगलता एका ठिकाणी राहू शकत नाही. त्याचं एवढं मोठं महात्म्य आहे पुण्याचं, देवाचं, की ते आल्याबरोबर अमंगल गोष्टी आपोआप दूर होतात. दिवा लावला, अंधार दूर झाला. अंधार दूर करायला काय पाहिजे? दिवा लावला पाहिजे. दिवा लावला की अंधार दूर होतो. अंधारावर मात करण्याचं साधन प्रकाश आहे, दिवा आहे. तसं पापावर मात करण्याचा उपाय देवाचं नाव आहे, शिवनाम आहे. ते इतकं मंगल आहे, ते इतकं पवित्र आहे, ते इतकं पुण्यवान आहे की ते तुमच्या पापाला नाहीसं करतं. एखाद्या हौदात रंगाची चुटकी टाकावी आणि तो रंग त्या पाण्याला मिळावा आणि त्या हौदात पुन्हा पाणी भरावं जास्तीचं. रंग निघून जाईल, पाण्याचा रंग राहतो कायम, रंग निघून जातो. तसं या देहात शिवनाम भरलं, शिवनाम घेत गेलो की पाप आपोआप नाहीसं होतं. जिथे शिवनाम आहे तिथे पाप उरत नाही. बरं, गंमत कशी आहे? विश्वास असावा लागतो शिवनाम फलदायी ठरण्यासाठी. म्हणजे हातात माळ चालू आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे भांड्यातलं पाणी पडलं रे, ते सांडू नका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शेजारी बघ, दगड अलीकड टाकतोय, राणा अलीकडे येईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नाही चालत, नाही चालत. सुनेला शिव्या घालत घालत सासूनी केलेला जप उपयोगाचा नाही. आणि गंमत काय आहे की त्याला पूर्ण समर्पण तर लागतं, पण विश्वास लागतो. पर्जन्य यागाला निघालेला माणूस विश्वास कोणत्या पातळीचा असला पाहिजे बघा. पर्जन्य यागाला निघालेला माणूस हातात छत्री घेऊन गेला पाहिजे. मी याग करणार आहे आणि पाऊस पडणार आहे, पडल्यावर भिजायला नको म्हणून छत्री हातात असली पाहिजे. विश्वास याला म्हणतात. देव माझ्यावर प्रसन्न होणार असेल, होणारच आहे, मी जे देवाला बोलतोय ते करणारच आहे, हा विश्वास मनात असायला हवा. आपण जी नामदेवाची कथा ऐकतो ना, त्या नामदेवाच्या कथेमध्ये नैवेद्याचं ताट घेऊन निघालेला नामा जनीला सांगतोय, जने आज पांडुरंगाला खाऊच घालायचं बघ, खाऊच घालायचं. आणि तो रिकामं ताटच घेऊन घरी येतो. विश्वास असायला हवा. जेव्हा हा विश्वास मनामध्ये असतो ना, तेव्हाच त्याची फलप्राप्ती होते. आमच्या मनात विश्वासच नाही, काय होईल की माहित नाही. घरात पालीचे 50 देव लावलेले आहेत. नमस्कार रे गणराया म्हणलं की कुणीतरी खालून सांगावं लागतं, डावीकडून तिसरा. एवढ्या फोटो, एवढे देव, कोणता येईल याची खात्री नाही. त्यामुळे शिवनाम घेताना मनामध्ये देवाप्रती विश्वास असायला हवा. श्रद्धा नवे आंधळी श्रद्धा असायला हवी की देव पावणारच आहे. म्हणून भक्त नेहमी अंधभक्त असतो. लक्षात ठेवायचं, भक्त नेहमी अंधभक्त असतो.
त्यामुळे शिवनामाचा महिमा घेताना, नाव घेताना, शिवाचं नाव घेताना सातत्य, नुसतं सातत्य पाहिजे नाही आहे, त्याला समर्पण आणि विश्वास एवढ्या गोष्टी आवश्यक आहेत. शिवनाम हे पापाला नाहीसं करतं, ते समर्पणाने नाहीसं होतं, विश्वासाने पाप नाहीसं होतं, हे लक्षात ठेवायचं. आणि शिवनामाचं महत्त्व इतकं आहे की ते पाप नाहीसंच करतं, या वाक्यावर विश्वास ठेवायचा. पुढच्या भागामध्ये तुम्हाला भस्म काय आहे, ते कुठे लावायला हवं आणि त्रिपुंड्र काय आहे हे सांगेन. नमस्कार.